मोठी बातमी धाराशिवमध्ये ड्रग्ज रॅकेट प्रकरणी कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय। 10,000 पानांचं हे दोषारोपपत्र आहे। अनेक गंभीर मुद्द्यांचा यात उल्लेख आहे। आरोपीचे जबाब आहेत, घटनास्थळे, पंचनामा आहे, सीडीआर आहे। यासह इतर बाबींचा दोषारोपपत्रात उल्लेख करण्यात आलाय। मुंबई, सोलापूर, पुण्याचा ड्रग्ज कनेक्शन असल्याचा यामध्ये उल्लेख आहे। दोषारोपपत्र दाखल झाल्यानं या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हाती लागणार आहे का अशी दाट शक्यता दिसतेय, तरी निदान समोर तरी चर्चेत येत आहे। ड्रग्ज रॅकेट 14 फेब्रुवारीला उघडकीस आलं होतं। दोषारोपपत्रात समाविष्ट असणारे मुद्दे एकूण 36 आरोपी आहेत आणि आणखी 80 जणांना नोटीस दिली गेलेली आहे। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याशी बोलूया। बालाजी, काय सांगाल, ड्रग्ज प्रकरणामध्ये आता दोषारोपपत्र दाखल झालंय? सुवर्ण, ऐकून जर बघितलं तर ज्या 2 महिने झालं या घटनेला गुन्हा दाखल जो झाला होता, तामलवाडी येथे जे 3 आरोपीसह ड्रग्ज सापडलं होतं आणि त्यानंतर हे प्रकरण सगळं अटवर आलं होतं आणि मोठं रॅकेट त्याच्या निमित्ताने जे आहे ते तुळजापुरात किंवा धाराशिव सारख्या ग्रामीण भागात चलत होतं, त्याचं निष्पन्न झालं। याच्यात एक अनेक राजकीय आरोप प्रत्यारोपाचा सामना देखील रंगला। आतापर्यंत पोलिसांनी 35 आरोपी कालपर्यंत होते, मात्र आज दोषारोपपत्रात 36 आरोपीचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे। 14 आरोपी पोलिसांनी अटक केलेले आहेत, तर 21 आरोपी जे आहेत ते फरार आहेत, त्यांचा देखील शोध घेतला जातो। सुवर्ण, याच्यात एक दोषारोपपत्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अनेक गंभीर बाबी ज्या आहेत त्या दोषारोपपत्रात पोलिसांनी नमूद केलेल्या आहेत। याचं कनेक्शन मुंबई, सोलापूर, पुणे कशा पद्धतीनं तुळजापूरपर्यंत पोहोचलं, ज्या पद्धतीनं संगीता गोळेचं याच्यात नाव घेतलं गेलं, त्या संगीता गोळेच्या प्रॉपर्टीचे डिटेल्स असतील, तिच्या अकाउंटवरती 5 कोटी असतील ते सील केलेले आहेत, 25 तोळे सोनं असतील, लोणावळ्यातले फ्लॅट असतील किंवा इतर ठिकाणी तिनं कशी संपत्ती कमवली त्याचा देखील पोलीस शोध करत आहेत। त्याच्यात तिचा नवरा, तिचा दीर, त्याच्यानंतर तुळजापूरमधले जे आरोपी आहेत त्यांच्या देखील जे जबाब जे आहे ते पूर्ण घेतलेले आहेत, त्या जबाबांचे देखील प्रत दोषारोपपत्रात जे आहे त्या पोलिसांनी दाखल केलेल्या आहेत। त्यांच्या संपत्तीचे डिटेल्स, कॉल डिटेल्स असतील। याच्यातून एक बघितलं पाहिजे सुवर्ण, ही नेमकी चेन कशी होती, किती लोकांपर्यंत हे सगळं ड्रग्स आहे ते खरं म्हणजे एक मोठं प्रकरण समोर येऊ शकतं आणि अजून अनेक लोकांना यामध्ये अटक होऊ शकते। तुर्तास धन्यवाद बालाजी, आपण माहिती दिली त्याबद्दल। नमस्कार, मी सुवर्णा, बुलेटिन मध्ये स्वागत। बीडमधून सुरुवात करूया एक मोठ्या बातमीनं। बीडच्या माजलगाव शहरात भर दिवसा एका तरुणाची धारधार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली आहे। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालाय। बाबासाहेब आगे असं मयत तरुणाचं नाव आहे। तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळते। धारधार शस्त्रानं वार केल्यानं तरुणाचा जागीच मृत्यू झाला। अर्ध्या तासापूर्वी ही घटना घडल्याची माहिती समोर येते। छायाचित्र आपण न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर बघता आहात। माजलगावमध्ये धारधार शस्त्रानं याच तरुणाची हत्या करण्यात आली आहे। हा तरुण भाजपचा कार्यकर्ता होता अशी माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी आपण सविस्तर बोलणार आहोत। सुरेश, नेमकं बीडमध्ये चाललंय काय? अनेक व्हिडिओ आपण बघत होतो, हे सगळं प्रकरण आत्ताचं वाल्मिक कराड संदर्भातलं ताजं असताना आज हा हत्येची घटना, तेही दिवसा ढवळ्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हे धक्कादायक त्यानंतरची धक्कादायक घटना आहे, कारण माजलगावमध्ये भर दिवसा अशा पद्धतीने धारदार शस्त्रानं खून केलेला आहे। एवढंच नाही तर ते भर वस्तीमधला तो प्रकार आहे। स्वामी समर्थ जे माजलगावमधलं मंदिर आहे त्या मंदिराच्या पाठीमागे घडलेला आहे आणि ज्या आरोपीनं हा खून केलेला होता तो आरोपी देखील आता पोलीस स्टेशनला स्वतः सरेंडर झालेला आहे। आर्थिक देवाणघेवाणीतून हत्या केल्याचं देखील त्यांनी त्या ठिकाणी कबुली दिलेली आहे। त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर बीडमध्ये कायद्याचा धाक उरला आहे का नाही असा प्रश्न उपस्थित होतो। भर दिवसा एखाद्याला अशा पद्धतीने धारधार कोयत्याने त्याच्यावरती सपासप वार करून त्याचा खून करण्यापर्यंत ही मानसिकता जाते कशी, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे। यामध्ये बाबासाहेब आगे हा जो तरुण आहे, हा तरुण त्या व्हिडिओमध्ये रक्ताच्या थाळीमध्ये पडलेला दिसतोय आणि अर्ध्या तासामध्ये हा सगळा प्रकार घडल्यानंतर तो आरोपी स्वतः पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे। त्याला अटकेची जी कारवाई आहे ती देखील करण्यात आलेली आहे। नारायण शंकर फपाळ असं त्या आरोपीचं नाव आहे आणि आर्थिक देवाणघेवाणातून हत्या केल्याचं देखील त्यांनी कबुली दिली आहे। त्यामुळे अत्यंत धक्कादायक आहे। या अगोदर देखील खुनाचे जे प्रकार होते ते देखील समोर आले होते आणि आता नेमकं बीडमध्ये कायद्याचं भय राहिलं आहे का नाही, लोक अशा पद्धतीने गंभीर स्वरूपाचे गुन्हे का दाखल करतायत, का हातामध्ये कायदा का हातात घेत आहेत, याचा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नक्की सुरेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। दिवसा ढवळ्या खून करण्यात आला बीडमध्ये माजलगाव या ठिकाणी आणि हा खून झाल्यानंतर म्हणजे ज्याने खून केला त्याने मग स्वतःच पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं की या ठिकाणी मी खून केलेला आहे।